Good evening, students. Practice problem number 4, पेज नंबर 342. आपण समजून घेणार आहोत. सगळ्यांनी पुस्तकाचं 342 पान काढायचं आहे. प्रॉब्लेम समजून घ्यायचं आहे नीट. दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड इश्यूड अ प्रॉस्पेक्ट्स म्हणजे काय, माहितीपत्रक, इनवायटिंग ॲप्लिकेशन, त्याच्यामध्ये अर्ज आमंत्रित केलेत पहा, फॉर 1,00,000 इक्विटी शेअर्स, 1,00,000 सामान्य भाग विकायला काढलेत, ऑफ ₹10 इच, एका भागाची किंमत किती आहे, ₹10, पेबल ॲज फॉलोज, खालील पद्धतीने पैसे घेणारे पहा, ₹2 ऑन ॲप्लिकेशन, अर्जाबरोबर ₹2, ₹4 ऑन अलॉटमेंट, भागवाटबरोबर ₹4, ₹2 ऑन फर्स्ट कॉल, पहिला हप्ता ₹2, ₹2 ऑन फायनल कॉल आणि शेवटचा हप्ता 2. ॲप्लिकेशन वेअर रिसिव्ड फॉर 1,20,000 इक्विटी शेअर्स. इथं नीट लक्ष द्यायचं आहे. 1,00,000 भाग विकायला काढलेत, पण अर्ज किती आलेत, 1,20,000. किती जास्त आले, 20,000 इक्विटी शेअर्स. तर डायरेक्टर्स, संचालक मंडळाने काय डिसाइडेड टू रिजेक्ट म्हणजे नकार देणे, एक्सेस म्हणजे जादा, ॲप्लिकेशन्स अँड रिफंडेड म्हणजे पैसे त्यांचे परत करणे, ॲप्लिकेशन मनी ऑन दॅट. कंपनी रिसिव्ड ऑल मनी, पास जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ अ कंपनी. याच्यामध्ये आपण अगोदर नोट्स समजून घेऊ. याच्या वर्किंग नोट्समध्ये ₹10 कसे बोलवले पाहिजे, ॲप्लिकेशन बरोबर 2A बरोबर, 1,00,000 गुणिले 2, 2,00,000. अलॉटमेंट भागवाटपाबरोबर ₹4, 4 रुपीज, 1,00,000 मल्टिप्लाय 4, 4,00,000. फर्स्ट कॉल ₹2, 1,00,000 मल्टिप्लाय 2, 2,00,000. फायनल कॉल 2, 1,00,000 मल्टिप्लाय 2, 2,00,000. आणि रिफंड 1,00,000 बोलवले ते 1,20,000 आलेले अर्ज, 1,20,000 म्हणजे किती जादा आले, 20,000. 20,000 आणि ॲप्लिकेशन बरोबर ₹2 ठरलेले, म्हणजे 20,000 गुणिले 2, ₹40,000 त्यांना रिफंड करायचे, त्यांचे पैसे परत करून टाकायचे. त्यांचं सोपं गणित आहे. तर एक एंट्री वाढते, तेवढी एंट्री कंबाईन केली तरी चालते आणि सेपरेट केली तरी चालते. आपण समजून घेणार आहोत. पहा, प्रॅक्टिस प्रॉब्लेम आहे. इन द बुक्स ऑफ दीपक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेड जर्नल एंट्रीज. पहिली एंट्री, अर्जाबरोबर आलेले पैशांची, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट, 2,40,000, 2,40,000. बिईंग इक्विटी शेअर, पूर्ण लिहा तुम्ही, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन मनी रिसिव्ड. कसे पाय, 1,20,000 मल्टिप्लाय 2, 1,20,000 अर्ज आलेले आपल्याकडे, 1,20,000 आणि त्याचे किती अर्ज बरोबर किती पैसे भरलेले लोकांनी, ₹2, म्हणजे 1,20,000 गुणिले 2 किती लिहितं, 2,40,000, 2,40,000. आता ही रक्कम आपल्याला काय करायची, आपल्याला 1,00,000 सामान्य भाग विकायला काढलेले, तेवढी रक्कम आपल्याला शेअर कॅपिटल भाग भांडवला ट्रान्सफर करायची ना. मग दुसरी एंट्री पहा, इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, 2,00,000, 2,00,000. पहा इथं 2,40,000 आहे, इथं आपल्याला 1,00,000 गुणिले 2 एवढेच घ्यायचे आहेत. बिईंग ॲप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इथे दिलेले तुम्हाला समजण्यासाठी, 1,00,000 गुणिले 2, इथं घेतलेले 2,00,000, 2,00,000. आणि हीच एंट्री कंबाईन करता आली असते आपल्याला, दुसरी आणि तिसरी. फक्त इथं इक्विटी शेअर ॲप्लिकेशन इथं पण आहे, इथं पण इक्विटी शेअर ॲप्लिकेशन बरोबर आहे. फक्त याच्यात इथं 2,40,000 लिहिले असते आणि इथं आपण याच्या खाली टू बँक लिहिलं असते. एकत्र करता आली असती कंबाईन एंट्री, पण आपण सेपरेट करूया म्हणजे जास्त समजतं, सोपं जातं. पहा आता, 20,000 सामान्य भाग अर्ज झालेले आहेत, त्यातले ₹2पर्यंत 20,000 गुणिले 2 आपल्याला ते परत करायचे आहेत पैसे. मग कसे, रिफंडची एंट्री पहा, लक्षात घ्या. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 40,000, 40,000 कसे काढलेत पाहे, 20,000 गुणिले 2. बिईंग ॲप्लिकेशन मनी ऑन एक्सेस रिफंडेड, हे जे 20,000 जास्त आले ना अर्ज, ते आपण परत करून टाकले पैसे. आता चौथी एंट्री आपली नेहमीप्रमाणे अलॉटमेंटची, भागवाटप, ₹4 प्रमाण ठरलेले, 1,00,000 गुणिले 4. इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट, 4,00,000, 4,00,000. बिईंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी ड्यू, पहिल्यांदी रक्कम ड्यू दाखवायची, 1,00,000 गुणिले 4 किती, 4,00,000, 4,00,000. आता हे पैसे मिळाले. हां, बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट, 4,00,000, 4,00,000.
बिईंग इक्विटी शेअर अलॉटमेंट मनी रिसिव्ड. आता फर्स्ट कॉल पहिला हप्ता 2 रुपये प्रमाणे पहा. इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख 2 लाख. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी ड्यू, सुरुवातीला रक्कम ड्यू दाखवायची 1 लाख गुणिले 2. त्यानंतर हे पैसे मिळाले 5-7वी एंट्री. बँक अकाउंट डेबिट, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट कॉल अकाउंट 2 लाख 2 लाख. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट कॉल मनी रिसिव्ड. आणि आता शेवटचे 2 एंट्री पहा. फायनल कॉलची 2 रुपये प्रमाणेच आहे. इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 2 लाख 2 लाख. बिईंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी ड्यू. हे पाहिजे 1 लाख गुणिले 2, 2 लाख 2 लाख केलेले आहेत आणि हे पैसे मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फायनल कॉल अकाउंट 2 लाख 2 लाख. बिईंग इक्विटी शेअर फायनल कॉल मनी रिसिव्ड. अत्यंत सोपं गणित आहे. फक्त हे जे 20,000 रुपये 20,000 सामान्य भाग अर्ज जे आलेले आहेत ना, 2 रुपयाप्रमाणे आपल्याला परत करायची. फक्त एवढी रिफंडची एंट्री आहे ही इथं कंबाईन एकत्रित केली तरी चालते, दुसरी तिसरी, पण तुम्हाला समजण्यासाठी सेपरेट आपण लिहिलेली आहे. आता सेम असंच प्रॉब्लेम, हे गणित खूप छोटे आहेत म्हणून आपण लगेच सॉल्व प्रॉब्लेममधलं पण गणित लगेच घेतो आहे. ते पण आपलं याच पद्धतीचं आहे, ते पण तुम्ही लिहून काढायचे. पहा सॉल्व प्रॉब्लेममधलं गणित आहे. पेज नंबर 320 काढायचं आहे, 320. आणि त्याच्यातली थोडीशी थिअरी पहा. ओव्हर सबस्क्रिप्शन ऑफ शेअर्स असं नाव दिले आणि अंडर सबस्क्रिप्शन. when the number of shares applied for is more than the number of shares the company has offered or issued to the public, it is known as oversubscription. म्हणजे कंपनीने अर्ज मागवले ठराविक, पण त्याच्यापेक्षा जादा आत्ताच्या गणितात पाहिले ना आपण 1 लाखच मागवले, त्यांना आले किती अर्ज 1,20,000 असे जर आले त्याला ओव्हर सबस्क्रिप्शन शब्द आहे. इन द केस ऑफ ओव्हर सबस्क्रिप्शन देअर मे बी 3 पॉसिबल, 3 शक्यता असतात त्याच्यामध्ये. पहा सम ॲप्लिकेशन्स मे बी ॲलोटेड द फुल नंबर ऑफ शेअर्स. अशा वेळेस काय करतात, ज्यांनी मागणी केलेली आहे भागाची त्यांना पूर्णपणे देऊन टाकतात. आणि मग याच्यामध्ये काही एक्सेस ॲप्लिकेशन मनी द्यायची काही गरज नाही, सगळेच अर्ज असं घेतलेले असतात. दुसरी शक्यता काय असते पहा, सम ॲप्लिकंट्स मे नॉट बी अलॉटेड शेअर्स इन विच केस देअर ॲप्लिकेशन्स आर ट्रीटेड ॲज रिजेक्टेड. नकार दिला जातो, आत्ताच्या गणितात पाहिलं होतं आपण. पहा इन सच अ केस द होल अमाऊंट विल हॅव टू बी रिफंडेड टू द ॲप्लिकंट. आत्ता नाही पाहिलं होतं का आपण, ही 40,000 रिफंड करून टाकली होती त्या पद्धतीचं. ती एंट्री लक्षात ठेवा, ही सेपरेट एंट्री केलेली ना. ही एंट्री कशी आहे पहा, शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. जादा झालेले आहेत ना त्यांचे पैसे असे परत करायचे असतात. त्यानंतर सम ॲप्लिकेंट्स मे बी अलॉटेड लेस नंबर ऑफ शेअर्स, ते शेअरचं स्पेलिंग चुकले, देन दे हॅव अप्लाइड. कधी कधी काय होतं, कंपनीने 1 लाख विकायला काढले पण अर्ज तर 80,000 झाले, असं कधी कधी कमी होतं. याला अंडर सबस्क्रिप्शन म्हणायचं, विच इज नोन ॲज पार्शियल अलॉटमेंट. इन दिस केस द एक्सेस अमाऊंट रिसिव्ड ऑन ॲप्लिकेशन मे बी युटिलाइज टुवर्ड द मनी ड्यू ऑन अलॉटमेंट बाय ट्रान्सफरिंग द एक्सेस अमाऊंट फ्रॉम द शेअर ॲप्लिकेशन अकाउंट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. ही नाही आहेत, हे दुसरा भागच आपल्याला आहे, गणितात दिलेला आहे. आपण समजून घेऊ, खूप सोपं गणित आहे. वैशाली लिमिटेड इशूड 10,000 इक्विटी शेअर्स. 10,000 सामान्य भाग विकायला काढले ऑफ ₹10 इच, 10 रुपये किंमत आहे. ॲट पार पेएबल ₹3 ऑन ॲप्लिकेशन, अर्ज बरोबर ₹3, ₹4 ऑन अलॉटमेंट भाग वाटप 4, अँड ₹3 ऑन फर्स्ट अँड फायनल कॉल, आणि ₹3 फर्स्ट आणि फायनल कॉल. द कंपनी रिसिव्ड ॲप्लिकेशन फॉर 15,000 शेअर्स. पहा 10,000 विकायला काढले ना, अर्ज किती आले 15,000. लगेच कळतं किती जादा आले 5,000. द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, संचालक मंडळाने काय केलं, रिजेक्टेड म्हणजे नकार देणे 5,000 ॲप्लिकेशन्स अँड 5,000 अर्जदारांना नकार दिला. अँड ॲप्लिकेशन मनी वॉज रिफंडेड, त्यांचे पैसे त्यांना परत करून टाकायचे. ऑल द मनी वॉज ड्युली रिसिव्ड. सेम असंच गणित आहे, आपण आत्ता घेतलं तसं. फार सोपं आहे पहा. जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ वैशाली लिमिटेड किंवा इन द बुक्स ऑफ वैशाली लिमिटेड जर्नल एंट्रीज. पहिली एंट्री पहा, बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट. पहा 15,000 आले. बिईंग ॲप्लिकेशन मनी ऑन 15,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 पर शेअर रिसिव्ड. 15,000 आलेत ना अर्ज, 15,000 गुणिले 3, ॲप्लिकेशनचा रेट ठरलेला आहे 3,
15 त्रिक 45 पहा 45,000. आता आपण आपल्याला किती घ्यायचे फक्त 10,000च घ्यायचे. 10,000 गुणिले 3 30,000 आले पाहिजे. मग पहा ते भाग भांडवलात ट्रान्सफर करू. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,000. बिईंग ॲप्लिकेशन मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 पर शेअर ट्रान्सफर टू, तिथे चुकून प्रेफरन्स झालेले आहे, तिथे इक्विटी करून घ्या. इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. आता तुमच्या लक्षात आलं असेल की 45,000 अर्ज बरोबर आले होते. 30च घ्यायचे आपल्याला, म्हणजे किती रिफंड करायचे आपल्याला 15,000 त्यांना रिफंड करायचे. रिफंडची एंट्री आता आपण पाहिलीच होती, ही एंट्री तीच एंट्री इथे पहा. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इक्विटी शेअर ॲप्लिकेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 15,000. बिईंग ॲप्लिकेशन मनी ऑन 5,000 इक्विटी शेअर्स, हे 5,000 जादा आले ना, ॲट ₹3 पर शेअर रिफंडेड. ₹3 अर्जाबरोबरचे त्यांना पैसे परत करून टाकले. 5 त्रिक 15. त्यानंतर चौथ्या एंट्रीमध्ये चुकून इथं 2 झालेले, तेवढं एक खोडून टाका. सुरुवातीला 2 नाही पाहिजे, खालच्या याच्यात बरोबर आहे, वरती नको. पहा आता अलॉटमेंट भागवाटप इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 40,000. बिईंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स 10,000. त्यामुळे ॲट ₹4 पर शेअर ड्यू रक्कम दाखवायची. 10,000 गुणिले 4 40,000. त्यानंतर आता आपल्याला पुढची एंट्री करायची आहे. हे रक्कम पहा मिळाली. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर अलॉटमेंट अकाउंट 40,000. बिईंग अलॉटमेंट मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹4 पर शेअर. इथं काही शब्द पाहिजे, ड्यूच्या ऐवजी रिसिव्ड. त्यानंतर आता शेवटचं फर्स्ट अँड फायनल कॉल. पहा ड्यू रक्कम दाखवायची. इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट 30,000. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹3 पर शेअर ड्यू. 10,000 गुणिले 3 30,000 घेतले आणि हे पैसे मिळाले. बँक अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल अकाउंट, हेच पैसे मिळाले 30,000. बिईंग इक्विटी शेअर फर्स्ट अँड फायनल कॉल मनी ऑन 10,000 इक्विटी शेअर्स ॲट ₹4 पर शेअर. इथं परत काय शब्द पाहिजे, रिसिव्ड. गणित संपले. मग असं गणित आणि हे गणित एकदम सारखं आहे, सोपा टॉपिक आहे. 2-3 वेळा एंट्री पाठ होऊन जातील एंट्री. आता हे 4थं आणि 5वं जवळजवळ गणित आहेत, म्हणजे टोटल म्हणजे 6-7 गणितं झालेत. आता तुमचं पाठच व्हायला पाहिजे. एंट्री त्यात ठराविकच एंट्री आहेत, ॲप्लिकेशन अलॉटमेंट फर्स्ट कॉल आणि फायनल. काय आहे ह्याच्या गणितात, किती सोपा टॉपिक आहे. मन लावून जर केला, चांगला व्हिडिओ ऐकला, एकदम सोपा टॉपिक आहे. गणित लिहून काढा, 2-3 वेळा व्हिडिओ पहा आणि वहीमध्ये छान सुंदर अक्षरात उत्तर लिहून काढायचे. नाहीतरी आता सध्या त्या ठिकाणी तुम्हाला मोकळेच आहात, काय काम आहे दुसरा अभ्यासशिवाय, नाही का. ओके.